नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात तुम्ही? ठीकच आहात. तर आज सकाळ सकाळच माझ्या व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे बरं का. हा जो काही पसारा आहे ना, तो स्वयंपाक केलेला, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, काही गोष्टी बनवायच्या, त्याच्यामुळं हा सगळा तुम्हाला आहे ना किचनवर पसारा दिसतोय. पण काय झालं ना, सकाळ सकाळ आहोंना मॉर्निंगची ड्युटी होती ना, त्याच्यामुळं आहोंचं सगळ्या गोष्टी आवरून दिल्या, डब्बा वगैरे बनवून दिला. नंतर आमचं आवरायचं होतं, तेवढ्यात पाणीही आलेलं होतं. म्हणलं चला अगोदर पाणी भरून घेऊ, नंतर पाणी वगैरे जर गेलं लवकर तर कुठून आणणार ना आपण पाणी पिण्यासाठी परत. त्याच्यामुळं मी काय केलं, सगळ्या गोष्टी अगोदर पाणी भरून घेतलं, सगळ्या गोष्टी आहेत तशाच ठेवल्या आणि सकाळचं छान असं सुंदर वातावरण झालं होतं. आणि एक मी जर साडी घातली ना मला थोडंसं काम करायला अवघडल्यासारखं होतं. त्याच्यामुळं चाललं होतं माझं असं, आणि त्याच्यामुळं पसाऱ्याला थोडंसं इग्नोर कर म्हणलं आज मी ना तुम्हाला सकाळची थोडीशी माझी रुटीन शेअर करावा तुमच्याशी. तर म्हणलं चला सकाळपासूनच मी व्हिडिओला सुरुवात केली होती. तर इकडं मला अजून प्रिशाला डब्याला बनवायची होती बटाट्याची भाजी. त्याच्यामुळे मी ते ना बटाटे वगैरे सगळ्या काही गोष्टी चिरून ठेवल्या होत्या बरं का. तुम्हाला जर माझे ना दिवसभराचं मॉर्निंग रुटीन जरी पाहायचं असलं ना, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी ना तेही तुमच्याशी ना शेअर करेन. त्यानंतर सगळं किचनमधलं आवरायचं ठेवलं, पाणी वगैरे भरलं. त्यानंतर मी आले होते हॉलमध्ये आपल्या बेडमध्ये आवरायला. म्हणलं कारण की सगळं आता प्रिशा पण उठली होती झोपेतून, म्हणलं कपडे उचलावत. तर हे पहा, जी की तिच्या आजीने पंढरपूरवरून जी बाहुली आणली ना, ती आणल्यापासून आहे ना ती प्रिशा घेऊनच झोपती. ती रात्रीची पण तिच्याजवळच असते, दिवसा शाळेतून आले की तिच्याजवळच असते, जाताना जेवताना पण तिच्यापाशीच असते, अभ्यास करतानाही तिला शेजारी झोपवती. असं असते तिचं लहान लेकरांचं खेळणं, म्हणजे कसं असतं माहिती का. त्याच्यामुळं मला तिला म्हणजे थोडंसं हसायला येत होतं. तर मग इथं सगळ्या गोष्टी, कपडे वगैरे मी घड्या वगैरे घालून घेतले. अहो दिवसभर भरपूर काही कामं असतं, तरी पण ना म्हणजे काही जणांना वाटतं काय काम आहे तिला तिथं दिवसभर, 2 माणसाचं करायचं म्हणजे झालं, असं नसते. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणलं, तुम्ही ना एक मला आहे ना कमेंटमध्ये सांगा की तुझं मला मॉर्निंग रुटीन शेअर कर. मग मी नक्की शेअर करेन तुमचं दिवसभराचं माझं जे काही रुटीन आहे ते तुमच्याशी. त्यानंतर प्रिशाला ही अंघोळ वगैरे घातली. मग तिचं जुट्टू बांध, परत तिला सगळं मेकअप वगैरे कर, तिची स्कूल बॅग भर. आणि तिचं कसं आहे ना, ती काय तिच्या हाताने काहीच करत नाही. मी जर नाहीच केलं ना, तर मग ती कशी पण करते. मग त्याच्यामुळे मग ते काय आपल्याला चांगलं वाटत नाही ना. प्रत्येकाला वाटतं ना, प्रत्येकाला वाटतं आपलं लेकरू स्कूलमध्ये व्यवस्थित जावा, टापटीपमध्ये असावा सगळ्या गोष्टी त्याच्या. त्याच्यामुळे इथं मी तिचा ना सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या अगोदर. आणि आज तिला आहे ना ड्रॉइंगवर छाप सांगितले होते. आणि माझ्याकडे ना वॉटर कलर ऑलरेडी संपलेले होते. मग असं काय म्हणजे जुगाड केलं, थोडंफार होते त्यात पाणी टाक, अशा गोष्टी कर, तसं हे मिक्स कर, ते मिक्स कर. त्याच्यामुळे ना बेडवर सगळा पसारा पडलेला होता, तोच कलरचा बॉक्स, सगळे जे काय आपण स्टोरेज करून ठेवलेल्या असतात सगळ्या गोष्टी त्या काढलेल्या होत्या. त्याच्यामुळे सगळा पसारा पडलेला होता. तर बघितलं का तुम्ही, इथं ते ना स्वतःच्या हाताने सॉक्ससुद्धा घालत नाही. शूज पुसून द्यावं लागतात, सॉक्स वगैरे घालावं लागतात, सगळ्या गोष्टी. आपण जरी हे केलं ना, तिचं जेवणाचा एवढा मोठा प्रॉब्लेम, ती जेवत पण नाही. मी सगळ्या गोष्टी दिले ना जेवणाच्या ताटामध्ये, तेव्हा ती जेवत असते. नंतर ते स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर मी पटपट सगळे कामं म्हणजे आवरून घेतले. आणि मला आहे ना इथं ते तुम्हाला दिसनच काय करायचं होतं काय नाही, मला ते तुमच्याशी शेअर करावं. कारण दुपारचं आराम घेण्यापेक्षा म्हणलं सगळ्या गोष्टी, त्यापेक्षा आपलं घरातील काहीतरी काम होईल. आणि बाहेर पण पाऊस चालू होता, त्याच्यामुळे आपण बाहेर पण जाऊ शकत नव्हतो कुठं. तर आता बघा तुम्ही मी काय सांगते ते. तर इथं पाहू शकता, इथं आपण जे देवासमोर लावतो तो तेलाचा किंवा तुपाचा दिवा म्हणू शकतो. तर हा दिवा आहे ना एवढा काळा कुट्ट झाला होता ना माझ्याकडून, अक्षरशः खूप खराब झाला होता बरं का. त्याच्यामुळे ना याच्यासाठी मी घरगुती एक आहे ना ट्रिक वापरणार आहे. हात न लावता किंवा पितांबरीचा वापरही न करता आहे ना, हा दिवा आहे ना एकदम नव्यासारखा आपण चमकणार आहोत बरं का. हा दिवा तर म्हणजे तुम्हाला प्रत्येकाकडे आता देव धर्मता आहेत, त्याच्यामुळं हा दिवा प्रत्येकाच्या घरात भेटतोच बघायला. तर लाईव्ह बघू शकता तुम्ही, माझा दिवा इतका खराब झाला आहे ना तेलाचा. आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता मी दाखवणार आहे कसा साफ करायचा आहे ते. आणि हा व्हिडिओ जर कुणाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि कमेंट करायलाही अजिबात विसरू नका. तर पाहू शकता आता आपण ह्याच्यासाठी कोणकोणती ट्रिक वापरणार आहोत तेही तुम्हाला मी सांगते. इथे ना मी स्टीलचं पातेलं घेतले, तुम्ही कोणतंही घेऊ शकता, स्टीलचंच घ्यावं असं काही नाही. पण स्टीलचंच घेतलं कारण आम्हाला आहे ना हे आपल्याला ना गॅसवरती ठेवायचं आहे. परत म्हणजे आपण जे काय टाकणार ते ॲल्युमिनियमचं पातेलं जर घेतलं तर आतून काळपटपणाही होऊ शकतो. त्याच्यामुळे ना मी तर स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. आणि स्टीलच्या पातेल्यामध्ये मी ना 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर पाणीचं प्रमाण असं घ्यायचं आहे आपल्याला, जेवढे काय आपण दिवे जास्त असो कमी असो. आता माझं तर एक दिवा टाकायचं आहे मला वॉश करण्यासाठी, ते स्वच्छ करण्यासाठी. तर मग मी कारण की पूर्ण आहे ना आपण जे काही जेवढे दिवे असतील ना ते ना आपल्यामध्ये पाण्यामध्ये ना पूर्णपणे बुडाले पाहिजेत. असे वरती तरंगले ते असं नाही राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे पाणी थोडंसं तुमच्या जेवढे काही दिवे आहेत त्याचप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. त्याच्यामुळे त्याचं काय असं आहे ना प्रमाण नाही, फक्त आहे ना दिवे मात्र बुडायला पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे जी काय डिटर्जंट पावडर असेल ते तुम्ही 1 चमचा घ्यायची त्या पाण्यामध्ये टाकून आणि पूर्णपणे असे छान मिक्स करायचे. तुमच्याकडे जे आहे ते घ्या, असं काही नाही की हेच डिटर्जंट पावडर घ्या ते डिटर्जंट पावडर घ्या, असं बिलकुल काहीच नाही. तुमच्याकडे जे आहे तुमच्या घरगुती तुम्ही कपड्यासाठी जे वापरता ते. आणि फक्त याच्यासाठी फक्त 3च गोष्टी लागत आहेत ते दिवा साफ करण्यासाठी. तर ते कोणत्या आहेत आता तुम्ही बघू. तर झालं 1 नंबर आपण डिटर्जंट पावडर 1 चमचा घेतली. त्यानंतर दुसरं जे काय आहे तो आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा मी घेतलेला आहे, अर्धा चम्मचला पण कमी आहे बेकिंग सोडा. तर त्यानंतर मी पूर्णपणे मिक्स करून घेतलं. तर तुम्ही आत्ता हा कलर पाहू शकता, हा कसा दिसतोय तुम्हाला तो आपलं जे डिटर्जंट पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्याच्या नंतर जे काय दिसते ते. त्यानंतर मस्त असं आपलं घरचं लिंबू आहे, अर्ध लिंबू मी कापून घेतलं आणि ते एक अर्ध लिंबू आहे ना त्या पाण्यामध्ये मी पिळून घेतलेलं आहे. ते अर्ध लिंबू पाण्यामध्ये पिळून घेतलं आणि त्यानंतर हे लिंबू फेकून न देता मी ते पाण्यामध्येच टाकलं. तर त्यानंतर पाहू शकता, तुम्हाला तर माहिती आहे लिंबामध्ये सायट्रिक आम्ल असतं. तर त्याच्यामुळं हे जे दिवा आहे कोण दिवाच म्हणू शकता. हे दिवा मी असं पूर्णपणे खोलून घेतला. अगोदर आपण जे दिवा लावतो तिथं जे हे असतं ना ते मी काढून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता त्या दिव्याला किती तेलकट असा थर आलेला आहे. बघा बघा किती छान असं बघा तेलकट थर आलेला आहे. आता ते आपल्याला वॉश करायचं म्हणल्यावर किती हात चिवट होणार. परत आपण ज्याने घासणार ते पण असं चिकट होणारच ना. त्याच्यामुळं मग ही एकदम सोपी ट्रिक आहे. बघा आता हे ना आपण पाण्यामध्ये टाकून घेतलं ओपन करून सगळ्या काही गोष्टी. तर हे बघा असं काही वरती हे होत नाही. त्याच्यामुळे ते एकच दिवा आहे त्याच्यामुळे त्याला तेवढं पाणी भरपूर होतं आहे. त्यानंतर आता आपण आहे ना इथं गॅस पेटवून घेऊ. तर बघा आणि सध्या सुरुवातीला ना गॅस थोडासा ना जास्तच ठेवायचा, कमी फ्लेमवर नाही ठेवायचा. एकदा थोडंसं पाणी गरम झालं की मग नंतर मीडियम करायचा. तर बघा आता आपण ह्याच्यावरती ही ठेवून दिलं. आता ना तुम्ही कलर पाहू शकता बरं का. आता नंतर याचा कलर कसा होतो ना पाण्याचा तर पाहू शकता. आता इथं मस्त अशी ना उकळी आलेली होती बरं का पाण्याला आपल्या. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी उकळी आलेली होती. आणि जसं जसं पाणी उकळून ना तसं आहे ना आपला दिवा आहे ना एकदम क्लीन होत चालतो बरं का. तर पाहू शकता आत्ताचं पाणी आणि मागाचं पाणी किती चेंज आहे बघा. आत्ताचं पाणी असं काळपट दिसते बरं का. त्यानंतर आहे ना काही झाल्याच्या नंतर आहे ना मी गॅस बंद केला आणि ना पातेलं खाली उतरून ठेवलं. त्यातून बघत होते असे वाफा चाललेले होते. पाणी पहा किती घाणेरडं पाणी दिसते, किती असं वेगळं. साईडनी बघा तेलाचा त्याचा तसा तवंग आलेला दिसतोय. आणि थोडंफार जर तुमचा दिवा जर जास्तच खराब असला ना तुम्ही थोडंसं म्हणजे बाहेर काढल्याच्यानंतर थोडंसं वॉश करू शकता, असं काहीच प्रॉब्लेम नाही. तर बघा काही की नाही घरच्या घरी एकदम सोपी ट्रिक, हात न लावता पितांबरीचा वापर न करता एकदम नव्यासारखी चमकणारा हा दिवा. आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा. असं काही नाही की फेक आहे बाबा, असं काही नाही. मी सुद्धा ट्राय केलेलं आहे पण माझा तेव्हा थोडा एवढा काही नव्हता. पण तुमचं जर जास्तच खराब असलं तरी तर तेलाचा असा वरचीवर पापूड येतो ते आज्यात असं आपले जेव्हा आपण भांडे घासतो ते घासणी जी असते ना आपली त्याने तुम्ही थोडंसं वॉश करू शकता.
अलगदपणे वॉश केलं तर सगळं निघून जातं. त्यात कसं गॅस पण आता 10-15 मिनटं आपलं ठेवण्यापेक्षा मग तुम्हाला जर घासायचा असेल तर, नाहीतर मग गॅसवरचं ठेवायचंच असेल तर राहून द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. तर बघा किती छान असं दिवा, तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही बरं का. पण हे खरोखरच इतका छान दिवा निघलेला आहे ना. आता थोडंसं गरम होतं त्याच्यामुळे माझ्या हाताला ना थोडं थोडं चटका लागत होता बरं का. पण तरी पण मी तुम्हाला दाखवत होते, आहे की नाही छानपैकी. आणि तेही घरच्या घरी एकही गोष्ट, आणि सगळे घरगुती साहित्य, विकतचं काहीही आणायचं नाही आहे. एकदम घरच्या वस्तूपासून आपण हा छान असा दिवा नव्यासारखा चमकविला आहे. त्यानंतर मस्त असं मी दिवा बाहेर काढून घेतला आणि गॅसच्या खाली उतरल्याच्या नंतर पातेले 10 ते 15 मिनटं ना थंड होऊन ठेवायचं, कारण ते खूप पाणी गरम असते ना, उकळलेलं पाणी असते. तर मग किती छान दिवा दिसतंय. अगोदर कसं दिसायचं ना आता कसं दिसतंय. आणि कसं काना कोपरे सगळे काढली, त्याचे जे तेलकट असतं ना ते निघतं. असं ब्रशने त्याने तरी एवढं निघत नाही. त्याच्यामुळं असं आहे ना, सगळीकडलं निघून जातं ते उकळलं पाणी, त्याचबरोबर ते सगळं निघून जाते घाण. तर पाहू शकता असा आपला दिवा आहे आता रेडी झालेला आहे. एकदम छान आणि नव्यासारखा एकदम चमकतोय. तर चला भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण ह्याचा महिलांसाठी खूप जास्त उपयोग होणार आहे. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.